काळे होते तेवढंच. चप्पल चप्पल बस थांबलोय भावा तिथून. लवकर लवकर जाऊ, उशीर झाले. नंतर उशीर कसं काय झाले काय नाही ऐकायला असतात थोडे थोडे शब्द माझे. लास्टला भेटू पूर्ण कंप्लीट झाल्यावर. भावांनो आपला आहे दुसरा पार्ट. एपिसोड काय पण नाही सांगणार आज, कारण की आपला दुसरा पार्ट आहे. की काल आपल्याला पाऊस पडल्यामुळे आपण कॅन्सल केलता, आज कंटिन्यू केले दुसरा पार्ट. आपला कमीत कमी 3 मिनिटाचा शूट झाला आहे. मी जेव्हा स्टार्टअप कराल म्हणजे तर थांबला होता तेव्हा पाणी आलं, ड्रॉप केलं, पण सुधारला नाही, तसंच घरला पळत गेलं. काळजी घेऊ, एपिसोड काय नाही, फक्त हा दुसरा पार्ट आहे, समजून घ्या. तर थांबणार आहे 5-5 मिनिट, टोटल 10 मिनिट. काय आपला शूट उद्या आपला व्हिडिओ नाही पडणार तर पडू शकतो उद्या व्हिडिओ. काय बघू उद्याचं उद्या काय होते काय नाही. जो प्लॅनिंग नाही केलं मी ते काय होते काय नाही. जिम बंद आहे, सकाळी चालू आहे. आपण आल तर येऊ तर नाही येऊ, की सकाळ सकाळी येणं होत नाही माझ्यानं. रेग्युलरचं रुटीन असल्यामुळे एकदम डिस्टर्ब झालं ना बॉडीला, डॅमेज होईल. का समजा आपण कंटिन्यू जर संध्याकाळी जातोय, अचानक मध्ये सकाळ सकाळी गेलं ना आपली बॉडीची वाट लागून जाईल आणि ते काही कामाचं नाही. रेग्युलरचा टायमिंग आहे तेच फॉलो करू आपण. आता तुम्ही आज उद्या सकाळी गेले, महिना 2 महिन्यात सकाळी गेलं तर ती वेगळी गोष्ट. दिवस सकाळी एक दिवस संध्याकाळी हे काही कामाचं नाही. आपली बॉडी पूर्ण डॅमेज होईल, काही बॉडी ग्रोथ होणार नाही. काळजी घ्या. तर रेग्युलरचं टायमिंग आहे फॉलो करा. एक दिवस सुट्टी पडू द्या आणि एका दिवशी 2 मारा. जेव्हा शनिवारी असलं तेव्हा 2 मारा, तर आपल्याला आराम असतो. रविवारी आराम करा. तर राहू द्या, जे रेग्युलरचं टायमिंग आहे तेच फॉलो करा. फॉलो करतोय, वेळ बोललोय मी, पण आज एक पुशअप आपण 10-15 मिनिटे गेले. एमपास केलं जिकडे तिकडे 10-15 मिनिट मित्रासोबत. वर्कआउट 5:30ला झाले बघा, 5:45 वाजत आहे. तिकडं 10 मिनिट इकडं, टोटल आपले 20 मिनिट वाया गेले. बरं आपलं वर्कआउट झालं तर 5 वाजून 20 मिनिटाला 10 मिनिट आज एक पुशअप, 10 मिनिट टाइमपास केला आहे. ते आहे ते तुम्हाला क्लिअर सांगतो. प्रॅक्टिस करू. तर मी जरा 1 मिनिट विचार करतो आपल्याला काय करायचं काय नाही ते तुम्हाला सांगतो. केला आहे भावांनो, पण 5 मिनिट वरती थांबणार आहे, 5 मिनिट खाली नाही थांबणार. होईल तेवढं 10 मिनिट आपण वरती थांबायचा प्रयत्न करू. टाइमपास होतोय म्हणजे लेट टाइमपास करतोय आपण. उन्हाळ्यामध्ये ना नको नकोसं वाटलेलं आहे मला. तर आता आपण वरी थांबू 5 मिनिट आणि खाली थांबू 5 मिनिट. नाही गेले मला. आणि आता तुम्ही बघितलाच आहे आपला पहिला सेट कसा गेला काय नाही. एवढा घाण गेला ना. जेव्हा थांबायचा प्रयत्न करतोय तेव्हा आपल्याला त्रास होत होता, माहित आहे ना तुम्हाला. बरं का आपलं इंजुरी झाली तुम्हाला माहितीच आहे. आणि आज पण भरपूर त्रास होत होता, म्हणून मी आपली इथं बांधलं. तर बघा बांधलं तुम्हाला दिसेलच. बरं का थोडं चांगलं वाटते मला. थोडं जास्त चांगलं नाही वाटत, थोडं चांगलं वाटते. जेव्हा मी चढतीवर करतोय तेव्हा जास्तीत त्रास होतोय. मी असा विचार केला की आपण जमिनी लेवल
प्रॅक्टिस करू, कारण की जास्त चढतीवर मला हो नाही गेले, त्रास जास्त होत आहे. उद्देश एकच आहे की तुम्ही काळजीपूर्वक करा, स्वतःला इंजुरी करून घेऊ नका. गोष्ट म्हणलं तर तुम्ही घाई करू नका. मध्ये काय होते काय नाही ते तुम्हाला मी आहेस लाईव्ह डेमो, बरं का. घाई करू नका बरं का भावांनो. दुसरा सेट घेऊ, जेमिनी लेवल घेऊ. तर चला माझ्याकडे, बरं का. नाही आलाच, पण आपला पार्ट दुसरा पण एकदम खराब गेला आहे. वाटते की मला येतच नाही का होते का नाही, कारण की मला जास्त होलेला आहे उजव्या हाताला, त्यामुळे मला होल्ड करता नाही गेले. तेव्हा मी थांबायचा प्रयत्न करतोय, तेव्हा त्रास होते. थोडं करायचा प्रयत्न करू, परफेक्टली कम्प्लीट झाल्यावर आपली इंजुरी भारी करू, बरं. कारण की मला जमना गेले, जास्त थांबायचा प्रयत्न करतोय, असं किक मारू तेव्हा जास्त त्रास होते. मी थोडं थांबायचा प्रयत्न करतोय, हात पण साथ देत नाहीत. पार्टलाच इंजुरी झाली, तिथंच आपण ताकद लावतो जास्त, आणि आपल्याला तिथंच होल्ड करायचं आहे. कारण की आपल्याला ती टाईट केल्याशिवाय आपली वरची बॉडी टाईट होत नाही. कारण हेच आहे, कारण की आपली वाकडं असते थोडं, आणि आपली ताकद पण कमी पडते, आणि त्रास पण होते आपल्याला. बॉडी जी आहे ना ॲक्टिव्ह होण्या गेली, कारण की आपला मेन पार्टच आपला ॲक्टिव्ह नाही, ते कसं ॲक्टिव्ह होणार आपलं. लवकरात लवकर इंजुरी कंप्लीट व्हावं, का होते का नाही आपल्या हाताचं, आणि मग नंतर डिसाईड करू आपण, बरं का भावांनो. आज माझं काही चुकलं तर मला 100% कमेंट करा, मी चुकतोय रोज, बरं का. जोपासून तुम्ही कमेंट करता तर आपला हा चॅलेंज कंप्लीट होईल, बरं का. तरी चला आता उद्या भेटू.